ते मराठ्यांचा त्याला जाणून बुजून अवमान द्वेष केला असं म्हणतात त्याला. ते काय आता ते खुनशीपणाची वागणूक आहे मराठ्यांसाठी. दाखवायचं फक्त की आम्ही असं करतोय आम्ही तसं करतोय. आता ती का उपसमिती का नवीन आहे का काय, ती जुनीच आहे. त्याच्यात काय एवढं, ती जुनीच आहे. जुनी उपसमिती नव्यानं बदलेली. बैल पोळ्याच्या दिवशी खांदे बदलेले फक्त. याच्या जागेवर तेव घातला आणि त्याच्या जागेवर तेव घातला, एवढंच काम केलंय. हे फक्त दिशाभूल करायचं काम आहे. पण मराठी लय हुशार झाले, सरकारपेक्षा पण जास्त हुशार झाले. लोकांना तेव्हाच कळतं की सरकार जाणून बुजून आपल्या लेकरा बाळाला वेठीस धरायला लागले, लेकरा बाळाचं वाटोळं करायला लागले. त्यामुळे मराठी जास्त तापले जातात, मराठी जास्त तापले जातात, जास्त मुद्दाम. कारण तेच आहे ना, आमच्या मागण्या आम्ही काय करतोय, आम्ही काय म्हणतोय, म्हणजे आम्हाला खुन्नस प्रत्येक वेळेस. सगळ्या दुनियाला देईन पण मराठ्याला देणार नाही, खुन्नस दाखवायला लागले देवेंद्र फडणवीस मुद्दाम. माग आम्ही आरक्षण मागत होतो, 6-7 महिन्यापूर्वी 16 जाती घातल्या यांनी आरक्षणात, मागणी नसून मुद्दाम खुन्नस मराठ्याला. आता ही परवा 23 जाती घातल्या ओबीसी आरक्षणात. मराठीची काय चाव होती का? नुसते प्रचार करायला लागतात का मराठी? सत्तेवर आणायला फक्त लाजा वाटू द्या. आता मराठ्यांना सुद्धा सत्ता करीत बसता, नेता म्हणता, कवर पाय चाटायचे त्यांचे. लेकरा बाळाचं आयुष्य बर्बाद व्हायला लागलं सगळं. जागे व्हा ना जरा. तुमच्यात असं रक्त हाई का नाही असं जरा उसळल्यासारखं करा ना, जातवान मराठ्यासारखं. घरात काय झोपता? पोरायचं उभं वाटोळ होऊन जाईल, राख रांगोळी होईल पोराची आणि पोरीच्या आयुष्याची. जरा भानावर डोके येऊ द्या. 10-5 लाखाच्या कामासाठी चंद्रसूर्य आहे तो वाटोळ करून बसताना पोरायचं आयुष्याचं.